डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। बिजली कनेक्शन कट को लेकर महावितरण के कर्मचारी की पिटाई। उल्लासनगर में एक घटना घटी है जहां 3 महीने से 18,000 से ज्यादा बकाया होने पर बिजली कनेक्शन काटने से नाराज बकायेदार के बेटे ने महावितरण के कर्मचारी की पिटाई कर दी है। मिली जानकारी के मुताबिक उदय रहेजा उल्लासनगर कैंप 4 के वसीता कॉलोनी में रहते हैं। इनका बिजली का 18,000 रुपए बकाया था, साथ ही उनके चेक भी बाउंस हो गए। इसीलिए महावितरण के कर्मचारी दोपहर के आसपास बिजली कनेक्शन काटने के लिए गए। सीनियर टेक्नीशियन इल्मुद्दीन शेख और उनके साथी बिजली कनेक्शन काट कर निकल रहे थे, तभी पीछे से उदय रहेजा का बेटा रोशन आ गया। उन्होंने इल्मुद्दीन शेख की पिटाई कर दी। इस घटना के बाद महावितरण के कर्मचारी विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के पास जमा हो गए। साथ ही रोशन रहेजा के पक्ष में बीजेपी पदाधिकारी भी वहां जुटे। आखिरकार इल्मुद्दीन शेख की शिकायत पर विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में सरकारी काम में बाधा डालने का मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। मला कार्यालयातून थकीत असलेले ग्राहकांची यादी दिली होती। ती यादी घेऊन मी एरियामध्ये गेलो होतो, तेव्हा ते उदय रहेजा असं ग्राहकाचं नाव होतं। त्याची 18,900 रुपये बाकी होती। त्या बाकीसाठी मी त्याच्या घरी गेले असता त्याच्या भावानी मला बिल भरणार नाही आणि ते जे आहे माझ्या मोठ्या भावाला माहिती आहे आणि लाईन तू कट करायची नाही अशी उद्धट भाषा केली आणि मी विद्युत कायदा 2003 कलम 56 नुसार त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आणि तिथून निघून गेलो। तिथून निघून गेल्यानंतर मी जेवणासाठी राखी बारच्या शेजारी थांबलो होतो जेवण घेण्यासाठी। तेव्हा तिथे येऊन त्यांच्या मुलांनी माझ्यासोबत शिवीगाळ केली आणि माझ्यासोबत मारहाण केला। कशाने मारहाण केली? त्यांनी हाताने मारहाण केलेली। तुम्हाला दुखापत कुठे झाली आहे? मला लेफ्ट साईडच्या कानावर तिथं सुजन आलेली आहे, इथं मारहाण केली। आणि कसं झाली आहे? ही घटना मारहाणीची 2:30 वाजता झालेली। याबद्दल तुम्ही कंप्लेंट वगैरे केली आहे? हां, आमची चालू आहे प्रोसेस, पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे तक्रार नोंदवायची।